देशात अतिशय नामांकित असलेल्या गोव्याच्या बिट्स पिलानी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं आणि गूढ मृत्यूचं सत्र थांबायचं नाव घेईना। या शिक्षण संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं रात्री आत्महत्या केल्यानं खळबळ माजली। वैष्णवी जितेश असं या 20 वर्षांच्या विद्यार्थिनीचं नाव आहे। वैष्णवी ही बंगळुरूच्या हरलूर परिसरातील रहिवासी आहे। या परिसरात IT व्यवसायात काम करणारीच कुटुंब राहतात। अशा ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नाव कमवण्याची स्वप्न बाळगून वैष्णवी गोव्याच्या बिट्स पिलानी शिक्षण संस्थेत आली होती। 2 वर्ष तिनं संस्थेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलं। मात्र 3रं वर्ष संपत आलं असताना तिनं 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्री वसतिगृहाच्या खोलीतच गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला। सकाळी ही वार्ता पसरल्यावर संपूर्ण वसतिगृहात खळबळ माजली। त्यानंतर बिट्स पिलानीचे जनसंपर्क अधिकारी अर्जुन हलांकर यांनी पोलिसांना पाचारण केलं। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून दिला। आता तिनं नेमकी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत। दरम्यान याआधी 16 ऑगस्ट 2025 रोजी अर्थशास्त्र आणि संगणक विज्ञान शाखेच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या कुशाग्र जैन या विद्यार्थ्याचा 4 बाटल्या एनर्जी ड्रिंक पिल्यानं गूढरित्या मृत्यू झाला होता। तो मूळचा उत्तर प्रदेशहून शिक्षणासाठी आला होता। रात्री टेबल टेनिस खेळल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यानं 4 बाटल्या एनर्जी ड्रिंक पिलं होतं। सकाळी 11 वाजेपर्यंत त्याची खोली बंद असल्याचं लक्षात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा कुशाग्र मृतावस्थेत आढळून आला। दरम्यान शवविच्छेदनाच्या प्राथमिक तपासणीत एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे त्याच्या मेंदू आणि फुफ्फुसाला इजा झाल्याचं आढळून आलं होतं। त्याआधी 1 मे 2025 रोजी उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरातून शिक्षणासाठी आलेल्या कृष्णा कासेरा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। त्यापूर्वी 5 मार्च 2025 रोजी गोव्यातल्या अथर्व देसाई या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। तर 11 डिसेंबर 2024 रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद शहरातून आलेल्या ओम प्रियांश सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। हे सगळे मृत्यू वेरना पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केले आहेत। मात्र त्यांच्या पालकांनी यामागे इतर काही कारणं असण्याची शक्यता वर्तवली होती। एका विद्यार्थ्याच्या आईनं ड्रग्जचा संशय देखील व्यक्त केला होता, पण एकाही प्रकरणातील तथ्य अजूनपर्यंत समोर आलेलं नाहीये। कॉलेज व्यवस्थापनाने याविषयी चिंता व्यक्त केली। आता अभियंते होण्याची स्वप्न बाळगून लाखो रुपये खर्च करून या शिक्षण संस्थेत येणारे हे विद्यार्थी अखेर आत्महत्या का करत आहेत किंवा त्यांचा गूढ मृत्यू का होत आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।